अहो ताई, अहो ताई, अहो ताई थांबा ना. ऍक्च्युली मला ना थोडंसं गिल्टी वाटतंय. काय आता हे काय नवीन? बघा ना, सगळे किती हॅप्पी आहेत. माझे आई बाबा किती खुश आहेत आणि आजी, आजींचा तर आनंद गगनात मावत नाही. आपल्यामुळे आता हे सगळे हर्ट होणार ना. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे तर. नाही, बरोबर आहे तुझं. सगळे हर्ट होतील ना. तू कर एजंशी लग्न. तसं नव्हतं मला म्हणायचं. मग मी समजू शकते, सगळे नाराज होतील, तुझी फॅमिली, आमची आजी. पण किती दिवस? 4 दिवस. 4 दिवसात सगळे ठीक होतील. पण तुझं जर लग्न एजंशी झालं ना, तर तू कधीच बाहेर पडू शकणार नाहीस, हे लक्षात ठेव. हो, माहिती आहे हे मला. आणि म्हणूनच मी तुम्ही म्हणाल ते करायला तयार झाली आहे ना. पण आता मला सांगा ना, काय करायचंय नक्की? सांगते, पण मी जे सांगते ना ते अगदी चोख पार पाड. बरोबर 9 वाजता इथे मेहंदीचा कार्यक्रम सुरू होईल. 8:50ला आता मी होणार आहे फ्री बर्ड. सॉरी सॉरी सॉरी. तू खरंच काय गोंधळ घालणार नाहीस ना? अजिबात नाही. नक्की? हो. आय विश. मी लॅपटॉपमध्ये माझ्या आणि लीलाच्या लग्नाची पत्रिका फीड करून आणली. तसेच लीलाच्या घरातले माझे आणि तिचे आणि बघण्याच्या कार्यक्रमाचे फोटो सुद्धा. लीला मोहितेशी माझं लग्न ठरलंय त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत. गुड. हे बघ, नवऱ्या नवरीच्या मागे असलेल्या स्टेजवर एक स्क्रीन, त्यावर बरोबर 8:50 हे सगळं दिसायला. हो सर, मला तर एजे आणि लीलाच्या मेहंदीमध्ये माझ्या आणि लीलाच्या लग्नाची पत्रिका झळकणार या विचारानेच मला आत्ताच उकळ्या फुटतायत आनंदाच्या. नुसती पत्रिकाच नाही, त्याचबरोबर एक ब्रेकिंग न्यूज सुद्धा असणार. उद्योगपती एजेंची होणारी बायको अडकणार वेगळ्याच माणसाशी विवाह बंधनात. जहागीरदारांची होणार फसवणूक. आणि मग लीलाचं लग्न मोडणार आणि ती तुझी होणार. थँक्यू सर, थँक्यू सो मच. त्या एजेला फारच हाऊस आली आहे ना मोठेपणा मिरवायची. त्या कालिंदीचे सगळे अपराध पोटात घालायला लागलाय. त्या कालिंदीने मला फसवलं आणि हा तिच्यावरच विश्वास ठेवतोय. मिस्टर एजे, आता बघच, मीडियाला फेस करता करता तुझ्या तोंडाला कसा फेस येतोय बघ. पण वेळ लक्षात ठेवा, बरोबर 8:50. ओके सर. बसा ना. शीला, लीलाच्या पसंतीचं डिझाईन काढायला सांगा, हातावर मेहंदीचं. हो, हा, छान दिसेल. अगदी हातभर काढायला सांग. आणि बघा, लीलाचं झालं ना की तुम्ही दोघी जणी पटापट बसा मेहंदी काढायला. वेळ वाया घालवू नका. हो आजी. विश्वरूप, इकडे ये बाळा, इकडे. हा मॅडम. अरे त्यांना बघ ना, ते खाली हात मेहंदी वगैरे उशी किंवा काहीतरी दे ना त्यांना, ते टेबल वगैरे, नाही तर मेहंदी पुसली जाईल रे. त्यांना जरा पाणी, चहा काही विचारशील की नाही? हा, फक्त सेल्फी काढत बस. चहा पाण्याचा विचार. देतो. पाणी तरी दे. हो, देतो मॅडम. आलो, घेऊन आलो. खरंच लीला, पूर्ण हातभर काढ. हा, चांगली काढा ग, तिच्या मनासारखी. आपण सिलेक्ट केलेल्या मॅडमला डिझाईन दाखव ना.
आजी किती आनंदात आहेत आज आणि माझी पण किती काळजी घेत आहेत. मी कशी यांना फसवू? मेहंदीचं फंक्शन एवढं मोठं केलंय तर लग्न तर किती मोठं करतील. त्याची तयारी, आमंत्रण सगळं झालं असेल. आज हे लग्न कॅन्सल झालं तर सगळ्यांना खूप वाईट वाटेल. त्यांचे पैसे आणि कष्ट दोन्ही वाया जातील. आणि अंकल मला सोडणार नाहीत ते तर वेगळंच. तुम्ही थांबा, मी आले. हो हो, या लवकर या हा जरा. अरे एवढे मोठे झाले आता. आई बाबा कसे आहेत? बरे आहेत ना? तुझे पण? ओके, घ्या घ्या घ्या, बसा बसा. मॅडम तुम्ही रेडी आहात ना? एक मिनिट हा. Cool, thank you. Thank you for coming. Enjoy your thing. मी येते हा, तुम्ही बसा. तुम्ही बसा हा, मी आले. बिचारे अंकल, त्यांना हे लग्न कॅन्सल झालं की खूप मोठा धक्का बसणार. सॉरी तर म्हणायलाच हवं. पण अंकल, तुम्हाला माझा प्लॅन पटो किंवा न पटो, मी जे ठरवलंय ते काही आता बदलणार नाही. ते मला जर आरामात बसून प्या. काय झालं? हा, मला बघायचं होतं तुमची तयारी झाली आहे का? झालं बोलून? नाही, तुम्ही मेहंदीच्या कार्यक्रमासाठी हे कपडे घालणार आहात? काय प्रॉब्लेम आहे याच्यात? अजून तर नाहीये, पण तुम्ही माझा प्लॅन ऐकलात की नक्कीच प्रॉब्लेम होणार आहे. काय झालंय? कपड्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही, कपडे छान आहेत, फक्त हा रंग तुमच्यावर खुलून दिसत नाही. आणि तुम्ही का घालता ना असा रंग जो तुमच्यावर खुलून दिसत नाही? अशा गोष्टी ज्या आपल्याला जमत नाहीत त्यांना आपण करायच्याच नसतात. आणि अवघड निर्णय तर अजिबात घ्यायचे नसतात. म्हणजे घ्यायचे, पण मग गडबड होतेच ना. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलते कळतंय तरी का तुला? नाही, म्हणजे हो. हे बघ, मला गेस्ट अटेंड करायचं, आपण नंतर बोलू. अंकल, काय? मी बोलणार आहे. मी बोलायलाच आले इथे तुमच्याशी. मग बोल. तुमचं हार्ट ठीक आहे का? तुम्ही मी सांगितलं होतं तसं चेकअप केला? माझं हार्ट नाही, तुझं डोकं चेक करायची गरज आहे. ठीक आहे, मी बोलून टाकते. पण मग असं म्हणू नका की मी तुम्हाला शॉक दिला म्हणून. तुझ्याशी लग्न करतोय ह्याच्यापेक्षा मोठा शॉक काय असू शकतो? आणि मला डिस्टर्ब करण्यापेक्षा जाऊन मेहंदी काढ. परत काहीतरी गोंधळ घालशील तू. अंकल, का असं सारखा माझा अपमान करता? तुम्हाला काय वाटलं मला मुद्द्याचं बोलता येत नाही? ठीक आहे, सांगते. मी तू काय बोलायचं नक्की ते बोल. बोलणार आहेस का? काय बोलणार? हा, काय बोलायचंय? अहो, मेहंदीचा कार्यक्रम आहे, मला जाऊन मेहंदी काढायची आहे. माझ्याकडे काही वेळ नाही आहे तुमच्याशी असं बोलत बसायला. तुम्हाला जे काही बोलायचं ना ते नंतर बोला. उगाच माझा वेळ वाया घालवताय. लीला, लीला थांब. लीला,
मी काय सांगितलं होतं तुला? आपला प्लॅन सक्सेसफुल होईपर्यंत एजंटच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही. त्यांच्याशी नाही बोलायचं. का केलीस त्यांच्याशी बोलायला? पण मी त्यांच्याशी बोलायला गेलेच नव्हते. मी तर फक्त सॉरी म्हणायला गेले होते. सॉरी? कशासाठी? आता मी लग्न कॅन्सल केल्यावर ही सगळी तयारी, सगळ्यांचे इतके कष्ट, पैसे सगळं वाया जाणार ना, म्हणून. आणि मी लग्न कॅन्सल केलं हे कळल्यावर ते अंकल काय मला सोडणार आहेत का? मला कच्चं भाजून खातील ते. म्हणून म्हटलं आधीच सॉरी म्हणून टाकते ना, म्हणजे कसं नंतर त्यांच्या रागाचं टेम्परेचर ना जरा कमी राहील. वा, छान. आणि कशासाठी सॉरी म्हणतेस असं विचारलं असतं तर? तर 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 अडकली असतीस तू. त्यांना संशय नसता का आला? जराही कॉमन सेन्स नाहीये का तुझ्याकडे? पण नाही म्हटलं मी त्यांना सॉरी. म्हणजे खरं तर ना त्या अंकलना सॉरी म्हणण्यात काय अर्थच नाही. सारखं आपल्याचे गंभीर चेहरा करून बसलेले असतात आणि काहीतरी कारण काढून माझ्यावर ओरडतात. पण मी सांगून ठेवते हा, की परत परत जर त्यांनी माझा असा अपमान केला ना तर मी काय गप्पा बसणार नाहीये. हा, बास, जरा तरी सिरियस हो. बास झाला आता बालिशपणा. तुझ्या डोक्यात काही शिरत नाही का ग? तुझ्यामुळे आपला प्लॅन फेल होऊ शकतो, कळत नाही का तुला? हे बघ, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच बोलतीये. तुला करायचंय का लग्न? नाही नाही. नाही ना? मग फक्त मी सांगते तेवढंच कर आणि थोडी सिरियस हो. हो ठीक आहे ठीक आहे. मी आत्तापासून तुम्ही जे सांगाल ना तसंच वागेन. गुड. आता मी सांगेपर्यंत. लीला, काय हे तू इथं आहेस? सगळे तुला तिथे शोधतायत आणि तू पण काय हिच्यासोबत बोलत बसलीस? हे बघ दुर्गा, तू तुझ्या होणाऱ्या सासूशी नंतर बोलायचंय, कळलं? मेहंदीचा कार्यक्रम करायचा आहे की नाही? हा, चल 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 ये. आलीच. या मुलीचं मला काहीच कळत नाहीये. हिला लग्न करायचं नाहीये तरी वेडेपणा करतीये. नाही, आता या सगळ्या प्लॅनची जबाबदारी मला एकटीलाच घ्यावी लागेल. हे लग्न मोडून पेशंटचं आयुष्य वाचवायचंच आहे. माझं सोना ग, बस. फोटो काढ फोटो काढ. सरोजिनी ताई, अहो मेहंदीच्या कार्यक्रमासाठी इतका खर्च केलाय तुम्ही? आई, लग्नात केवढा खर्च कराल? माझी लीला नशिबाने ग. श्वेताशी लग्न ठरलं असतं तर मेहंदीला किती मजा आली असती. आता तर सगळं मूड ऑफच झालं. मला तर असं वाटतं ना, त्या लीलाच्या हातावर नाही तोंडावर मेहंदी फासाल. खरंच. मॅडम, सुरुवात करूया का मेहंदीला? थांबा. अहो, आमच्या घराण्यामध्ये एक रीत आहे. नवऱ्या मुलीच्या हातावर मेहंदी काढण्यापूर्वी तिच्या हातावर तिची सासू किंवा घरातले इतर कोणी मेहंदी काढत. एक शुभ संकेत म्हणून रीतीप्रमाणे करावं लागतं. पण यावेळेला मी नाही बरं का, माझ्या नाचसुना आहेत ना, त्या काढतील मेहंदी. अच्छा अच्छा अच्छा. दुर्गा वहिनी, लग्न कॅन्सल होणार होतं ना, काय झालं? अरे ओ, बघितलंस का? या एजंटच्या सुना आता आपल्या लीलाच्या हातापायांवर मेहंदी काढणार आहेत. काय मान मिळतोय ना आज ताईला. भोळी ग माझी.
तुला अजून जग राहटी कळत नाही. जरा मोठी झालीस की कळेल मी काय म्हणते ते. चला चला लवकर या. आता तुमच्या होणाऱ्या सासूच्या हातावर शुभ संकेताचं एक चिन्ह काढा. सगळ्यात पहिल्यांदा तिच्या पाया पडा आणि आशीर्वाद घ्या. चला. हो नको काही. लीला ठीक आहेस ठीक आहेस. हा तू नाही वाकायचंयस, तू नाही पाया पडायचंयस त्यांच्या, तू त्यांना आशीर्वाद द्यायचेस लीला. नाही तुमचं बरोबर आहे, पण लीला त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. खरं म्हणजे लीलानं त्यांच्या पाया पडायला हवं ना. वसंतराव, आपल्या संस्कृतीमध्ये नातं वरचढ असतं. आधी नात्याला महत्व आणि मग वयाला, बरोबर ना? तुम्ही ना एक एक करून पाया पडा. म्हणजे कसं आहे, आता हा जो गोंधळ झाला ना तो होणार नाही. ह्या तर माझं लग्न कॅन्सल करणार आहेत ना, मग माझे आशीर्वाद काय घेत आहेत? ह्यांच्या मनात नक्की काय चालू आहे? नाही, पण मला काही करून हा मेहंदीचा कार्यक्रम कॅन्सल करायला हवा. काही करून इथून बाहेर पडायला हवं. पण ह्या सगळ्या पद्धती रूढी हे पाळत बसले. यांनी खरंच मला त्यांची सासू म्हणून स्वीकारलं तर नसेल ना? पार्टनर, हे सगळं काय चाललंय? काढा. मॅडम डिझाईन मध्ये काय नेवलू? माझ्या मुलाचं नाव अभिराम. एक मिनिट. मेहंदीचा कार्यक्रम तर आपण करूच, पण तत्पूर्वी आमच्याकडून लीलासाठी, हा आईंसाठी, हा लीला आईंसाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. त्यांना मनोरंजन क्षेत्राची फार आवड आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एक खास भेट आहे.